तर नमस्कार मंडळी, माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। निमित्त मामाच्या मुलाने आळंदीला नवीन फ्लॅट घेतला आणि 2 दिवसाआधी व्हॉट्सअपला पत्रिका टाकून त्याने मला वास्तुशांतीचं आमंत्रण दिलं होतं। त्याने व्हॉट्सअपला टाकलेली पत्रिका मी आज परत चेक करून घेतली। पत्रिका डिलीट झालेली नव्हती, म्हणजे त्याचं आमंत्रण पक्क होतं आणि बायको गावाला असल्यामुळे माझे खायचे पण वांदे होते। त्यामुळे माझा पण एक दिवस निघणार होता, म्हणून मी एका मित्राला फोन लावून कार्यक्रमाला जायचे सांगितले। त्याच्याकडून होकार आल्यावर त्याच्या रूमवर मी रिक्षा करून गेलो। रिक्षातून उतरून थोडं चालल्यावर लगेच समोरून मित्र आला। आधीच उशीर झाल्यामुळे मी त्याला पटकन गाडी वळायला सांगितली आणि आम्ही दोघे गाडीवर बसून कार्यक्रमाच्या ठिकाणाकडे निघालो। मामाच्या मुलाची एवढी मोठी स्वप्नपूर्ती झाली आणि आपणही असं तोंड घेऊन कसं जायचं, म्हणून त्याला उपयोगात येणारी एक भेटवस्तू घेतली। अर्ध्या तासातच आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो। भाऊनी चांगल्या पॉश एरियात फ्लॅट घेतला होता। पत्रिकेवरचा फ्लॅट नंबर पाहून आम्ही लिफ्ट शोधायला सुरुवात केली, कारण भाऊ थेट 6व्या मजल्यावर राहत होते आणि वाढत्या पोटामुळे आम्हा दोघांना त्या पायऱ्या चढून जाणं शक्य नव्हतं। त्यामुळे मित्रांनी लिफ्टला कॉल केला आणि आम्ही लिफ्टमध्ये बसून 2च मिनिटात 6व्या मजल्यावर पोहोचलो। मग फ्लॅट नंबर पाहायची लगबग सुरू झाली। 6व्या मजल्यावर आणखीन 3-4 लोकांच्या पूजा असल्यामुळे मी भस्कन दुसऱ्याच घरात शिरलो। नवऱ्याला वाटलं बायकोकडचे पाहुणे असन, बायकोला वाटलं नवऱ्याकडचे पाहुणे असन, म्हणून त्या जोडप्यांनी पण उगाच मला या 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 असं केलं। मला जरा शंका आल्यासारखं वाटलं, म्हणून मी हातातलं गिफ्ट घट्ट पकडून त्यांना हळनोराचा फ्लॅट कुठला असं विचारलं। मग त्यांनी शेजारच्या घराकडे हात करत आम्हाला रस्ता दाखवला आणि फायनली आम्ही मामाच्या मुलाच्या फ्लॅटवर पोहोचलो। समोर हॉलमध्ये त्याची मम्मी आणि आमची मामी बसलेली होती। मग थोडा वेळ मामी सोबत गप्पा मारल्या। मग मामाच्या मुलाला आणि त्याच्या बायकोला पकडून नवीन फ्लॅट घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि या स्वप्नपूर्तीसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पण दिल्या। पत्रिकेवरचा जेवणाचा टाइम 1 वाजता असल्यामुळे गावाकडची हौशी मंडळी व नातेवाईक सगळे दुपारीच येऊन गेले होते आणि मी जेवणाची वेळ 1 ते आपल्या आगमनापर्यंत असल्यामुळे संध्याकाळी 7 वाजता गेलो होतो। भाऊनी हॉल, बेडरूम, किचन मध्ये सगळ्या लक्झरी वस्तू वापरल्या होत्या। दारावर मस्त अशी डिजिटल पाटी पण बनवली होती। भावाला सहजच फ्लॅटची किंमत विचारली। तो बोलला फ्लॅटची किंमत 42 लाख आणि ह्या ज्या लक्झरी वस्तू या 5 लाखाच्या। फ्लॅटची किंमत आणि एवढे पैसे ऐकून माझ्या पोटात खड्डा पडला आणि मला भूक लागली। मग भाऊला जेवणाच्या ठिकाणी खाली घेऊन आलो आणि फुल ताट भरून जेवण घेतलं आणि खुर्चीवर जाऊन पोटभर जेवण केलं। जेवण झाल्यावर लगेच भाऊचा निरोप घेतला आणि आम्ही परत घराकडे निघालो। चला तर भेटू मग पुढच्या अशाच एखाद्या अतरंगी ब्लॉग मध्ये। संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।